नमस्कार मित्रांनो, मी संग्राम सतीश कासले, राहणार कोळम, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या समोर विषयाची मांडणी करत आहे. तो विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र. मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये राजशाही व्यवस्था अस्तित्वात होती. तत्कालीन परिस्थितीमध्ये आजच्या सारखी लोकशाही व्यवस्था अस्तित्वात नव्हती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये ज्या योजनाची अंमलबजावणी केली किंवा ज्या योजना राबवल्या त्या लोकशाही पद्धतीला पूरक होत्या. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य हे लोकशाहीचं राज्य होतं. ते खऱ्या अर्थानं समतेचं राज्य होतं आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राबवलेल्या रणनीतीचा, त्यांच्या योजनांचा प्रत्येक देश, प्रत्येक राज्य या ठिकाणी आदर्श घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काम करत असताना या महाराष्ट्रामधील शेतकरी, कष्टकरी, महिला, वृद्ध अशा अर्थाने सर्वांसाठीच योगदान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य प्रत्येकाला आपलंसं वाटत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळी पुण्यामध्ये आगमन झाल्याचं आपण पाहतो त्यावेळी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय होती. मोठ्या पद्धतीनं दुष्काळ पडलेला होता, शेतीची साधनं नव्हती. ही गोष्ट ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी जे शेतकरी आहेत त्यांना सहकार्य केलं. त्यांना शेतीसाठी बी बियाणं दिलं, शेतीसाठी अवजारे दिली आणि त्यांची परिस्थिती सुधारण्याकडे लक्ष दिलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 3 वर्षाचा महसूल देखील माफ केला. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी या घटकाला महत्वाचं स्थान दिलं आहे. आज आपण महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांची अंमलबजावणी करत आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवत आहे. त्या योजना राबवत असताना त्या प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवत आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामधील स्त्रियांना त्या ठिकाणी महत्वाचं स्थान दिलेलं होतं. ज्यावेळी स्त्रियांवर अन्याय झालेला आहे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आवाज उठवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये रांझ्याचा जो पाटील होता त्या पाटलाने एका मुलीवर अत्याचार केला होता. ही गोष्ट ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला कडक शासन केलं. अशाच पद्धतीचं कडक शासन आज महाराष्ट्रामध्ये होणं गरजेचं आहे. कारण NCRBचा 2023-24चा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये महाराष्ट्रामध्ये दर दिवशी 20 महिलांवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत. ही कुठेतरी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. शासन आपल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे करत आहेत. अगदी प्रभावी अंमलबजावणीसाठी शक्तीसारखा देखील कायदा करण्यात आलेला आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जे संशयित आरोपी आहेत त्या आरोपींना कडक शासन होणं गरजेचं आहे की जेणेकरून भविष्यात अशा पद्धतीचे महिलांवरील अत्याचार होणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिकदृष्ट्या आदर्श घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतीबरोबरच उद्योग या घटकाला देखील महत्व दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे उद्योग होते त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. महाराष्ट्र शासन देखील अशा पद्धतीचे जे उद्योग आहेत, उद्योजक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहे. परंतु पुन्हा येतो तोच मुद्दा येतो की कोणत्याही योजनेची अंमलबजावणी होत असताना ती प्रभावीपणे होत आहे की नाही, ती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचते की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने जर प्रयत्न केले तर निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये उद्योगाच्या दृष्टीने जशी पावलं उचलली होती तशी पावलं महाराष्ट्र शासनाने उचलणं हे अत्यंत गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये पर्यावरण संरक्षणाकडे जास्त पद्धतीनं लक्ष दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी वृक्षासंबंधीचं एक धोरण निश्चित केलेलं होतं. आवश्यकता नसताना कोणत्याही पद्धतीची वृक्षतोड करू नये. त्याच पद्धतीने जलसंसाधनाची जी साधनं आहेत त्यांनी ती साधनं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी त्या परिस्थितीमध्ये आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे धोरण अवलंबलं ते धोरण आज महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थानं अवलंबणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने या महाराष्ट्रामध्ये 1 कोटी वृक्षांची लागवड केली आहे. ही वृक्षांची लागवड
केलेली असताना त्या वृक्षांचं जतन संवर्धन होत आहे की नाही याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजेच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यावरण संरक्षणाचा, पर्यावरण संवर्धनाचा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आदर्श घेतला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये समतेचं राज्य निर्माण केलं. मी मुद्दामून समतेचं राज्य असं म्हणतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पद्धतीच्या धर्माचा पुरस्कार केला नाही. प्रत्येक धर्माचा त्यांनी आदर केल्याचा दिसून येतो. त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा जातीय पद्धतीचा भेदभाव केला नाही. ज्याच्याकडे कर्तृत्व आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी संधी दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य जर आपण बघितलं किंवा त्यांची पदाधिकारी जर आपण बघितले तर आपल्याला एक स्पष्ट गोष्ट जाणवेल, ती विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यातील कर्तृत्व पाहिलं आणि त्यांना संधी दिली. आज हाच आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्र शासनाने घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात आपण नेहमी पाहत असतो, महाराष्ट्रामध्ये जातीय अत्याचाराच्या घटना घडत असतात, धर्मांमध्ये भेदभावाच्या घटना घडत असतात. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जोपासणं गरजेचं आहे. या भारतामधील व्यक्ती एक माणूस आहे आणि त्याला माणूस म्हणून वागवणं गेलं पाहिजे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण होती ती शिकवण खऱ्या अर्थाने सर्व घटकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्र शासनाने विविध कायद्यांच्या रूपामध्ये त्यांची अंमलबजावणी करणं गरजेची आहे. आणि अशा पद्धतीचं जर अंमलबजावणी झाली तर खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक दृष्ट्या वारसदार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण अंमलबजावणी त्याची केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतंही असं क्षेत्र ठेवलं नाही त्यामध्ये त्यांनी आपलं कार्य प्रभावीपणे केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा याच कार्याचा आदर्श महाराष्ट्र शासनाने घेतला पाहिजे. कल्याणकारी राज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवली. तशा पद्धतीचं कल्याणकारी राज्याची निर्मिती या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने करावी असं या निमित्तानं विचार मांडताना वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे सर्वांचं होतं, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील राज्य हे गरिबांचं, कष्टकऱ्यांचं, वंचितांचं, शेतकऱ्यांचं, स्त्रियांचं, अशा सर्वार्थांचं, समाजातील सर्व घटकांचं व्हावं हेच या निमित्ताने विचार मांडतो आणि याच विचारासह इथंच थांबतो. धन्यवाद.